अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील जरंडी गावाला पाण्याचा वेढा, नदी नाल्यांना पूर, अनेक ग्रामस्थांचा संपर्क तुटला। अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजरडा नदीला पूर, बार्शी टाकळी ते पिंजर रस्ता पाण्याखाली, वाहतूक बंद। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला पूर, परिसरातील शेकडो हेक्टर शेतात 4 ते 5 फूट पाणी साचलं। संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिमच्या फरशी नाल्याला मोठा पूर, बेलखेड वाशिम राज्यमार्ग बंद, वाशिम आणि शिरपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प। वाशिमच्या रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस, नेतसा ते डोनगाव गावाचा संपूर्ण संपर्क जो आहे तो तुटलाय। नाल्यांना पूर आल्याने नागरिकांची ये-जा बंद, खरीप पिकांच्या पेरणीलाही मोठा फटका। मुसळधार पावसानं वाशिम जिल्ह्याला चांगलं झोडपलं, पिपरी सरद गावाला पुराचा वेढा। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाला पुराचा वेढा, सर्व बाजूंनी पुराचं पाणी आल्याने गावकऱ्यांना बाहेर पडणं कठीण। पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात राजकिन्ही ते वाशिम मार्गाचं नूतनीकरण, रस्त्याच्या खोदकामाचा शेतकऱ्यांना फटका, शेतात पावसाचं पाणी शिरलं। बुलढाण्यातील डोनगाव ते आरेगाव रस्त्यावरील नाल्याला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। बुलढाण्याच्या डोणगावाजवळील कांचनगंगा नदीला मागील वर्षात 15 वर्षातला पहिलाच पूर, डोणगाव जवळून मादनीकडे जाणारा रस्ता बंद। यवतमाळमधील घाटंजी पारवा आदिलबाद मार्ग पुरामुळे बंद, येरणगावमधील नाल्याला पहिल्याच पावसात पूर, वाघाडी नदीच्या पुलावर पाणी, रस्ता वाहतुकीसाठी बंद। वर्ध्याच्या डिगडो येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 मुलांना वाचवलं, यशोदा नदीला अचानक पूर आल्याने 38 विद्यार्थी अडकले, आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशमन दलाने हे केलं बचाव कार्य। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात आज अर्टिगा कार अडकली, शिंगणापूर हणमंतवाडी रस्त्यावरील घटना, अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं। यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्री पावसाची जोरदार बॅटिंग, घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागात घरांमध्ये रस्त्यावरील पाणी शिरलं, अनेक घरांचं नुकसान, मोटरच्या सहाय्याने पाणी बाहेर काढलं। नांदेडमध्ये 4790 हेक्टरवर फळबागांचं नुकसान, 7498 शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका, नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे 10,76 लाखांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, दिग्रस तालुक्यातील वडगाव शेतशिवार पावसामुळे शेतात पाणीच पाणी, शेताला तळ्याचं स्वरूप। जळगावच्या 40गाव परिसरात पावसाची हजेरी, रखडलेल्या पेरणी कामांना वेग येणार, शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं। नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेरण्यांना सुरुवात, गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पेरण्या रखडल्या होत्या। वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी, पाऊस झालेल्या भागात पिकांना फायदा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, 15 दिवसांनंतर पावसाची हजेरी, पिकांना नवसंजीवनी। बीड जिल्ह्यात मागील 16 दिवसांपासून पावसाची दडी, पेरणी केलेली पिकं सुकू लागली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता। धाराशिवमध्ये पैसाअळीमुळे सोयाबीन पीक धोक्यात, लोहारा आणि उमरगा तालुक्यातील गडी शिवारातील कासार आष्टा आणि अनेगर परिसरात गावात अळ्या पिकांचे पान खात असल्यानं पिकांची वाढ खुंटली। नाशिकमध्ये 5 दिवस कोसळलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले, वाटाण्याचे भाव 200 रुपयांवर, मेथीची जुडी 60 रुपये तर दुधी भोपळा दुप्पट महाग, गृहिणींचं बजेट कोलमडलं। वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक घटली, मागणीही वाढल्याने दरांमध्ये वाढ, पालकाची एक जुडी 20 रुपयाला। मीरा भाईंदरच्या उत्तरमध्ये समुद्र खवळला, मच्छीमारांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। नंदुरबारच्या सातपुडा भागात मुसळधार पावसामुळे शाळेच्या इमारतीला गळती, बारी सुरागसमधील जिल्हा परिषदेची शाळा जीर्ण। नाशकातील काझीगडी धोकादायक स्थितीत, 15,000 नागरिकांचा जीव धोक्यात, महापालिकेकडून 350 घरांना नोटीस देत तातडीने स्थलांतर करण्याचं आवाहन। चंद्रपूर शहरातील पठाणपुरा मार्गावर 20 वाहिन्यांसाठी खोदकाम, अपघातात वाढ, सततच्या खोदकामामुळे वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मनस्ता, काम तातडीने थांबवण्याची मागणी। नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरात तरुणांची स्टंटबाजी, दुचाकीवर भर, पाण्यात तरुणाची मस्ती, परिसरात सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी।
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात रिव्हर्स फॉलचे नयनरम्य दृश्य. कोकण कड्यावरून पाणी खाली कोसळताना वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा वर येतं.